हा कार्यक्रम पार पाडायचा खासदार साहेब आले विंगर. सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं ही सर्वांना मी पुन्हा पुन्हा विनंती करतो. चालू कर. स्वागतम स्वागतम लातूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित राहुल भैया केंद्रे, त्याचप्रमाणे लोहारा जिल्हा परिषद गटाचे सदस्य आणि बरेचसे कार्यक्रम पुढे असल्यामुळं लवकरात लवकर आपल्याला हा कार्यक्रम आटोपायचा आहे. एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला असल्यामुळं या कार्यक्रमाचे व्यासपीठ प्रमुख शिवभक्त परायण शिवकथाकार कुमार सागर स्वामीजी महाराज आणि त्या शाल शिल्प देऊन सत्कार करावा. महाराज की जय. शिवपुराण भगवान की जय. पार्वती कधी शिवा होणार आहे. स्वामी महाराज की जय. पार्वती पति महादेव. शिवपुराण भगवान की जय. परमेश्वर सहन सरकार की जय. गंगाधर सावकार आपण जवळ राहायचं आहे.
सदस्य डोंगरी जिल्हा परिषद गट गटाचे सदस्य ज्ञानेश्वरराव पाटील यांचा सत्कार धर्माजी दंडिमे करतील. धर्माजी दंडिमे आहेत का? हे तिन्हीचे सरपंच आहेत आणि या निमित्तानं पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे, म्हणून संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचाही सत्कार या ठिकाणी करायचा आहे. बघा नंतर कुंठा पंचायत गणाचे सदस्य आहे, त्यांचा सत्कार सुभाष बिरादर हे करतील. यानंतर बघा श्री काय म्हणतात बघा सगळे आजचे अन्नदाते दिगंबर बिरादार. आरती को करो शुरुआत. नम पार्वती पतये शिव हर हर आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. आरती करू शंभुदेवा देवाधिदेव महादेवा. करुणी बेलवाहू चरणाला पाहुण्याईसी बोली भक्ती मनी शंभू देव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म झाला. जय भोले. कधी पलावून नैवेद्य टाकून खाला पाहुणी ऐसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला. दान देणारा सुखाचा धरा त्याच्या सेवेत जन्म जावा. जय भोले. डमरू टाळ मृद
वाजवू आरतीला भोया भक्तीने भोया मनाने जाऊ शरणाला डमरू काळ मृदंग वाजवू आरतीला भोया भक्तीने भोया मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हात देवा मारी कुमार गाई हात देवा मारी त्याच्या सेवेत जन्म द्यावा आरती गुरुला आरती लावो पंच प्राण ज्योती हो वाळो प्रती पातीत जन उद्धराती हो वाळो करी दया कृपेची छाया हरी भव भया श्रेष्ठ गुरु राया प्रेमे ओवाळी नाही पाया पवपदी गुरुलिंग जंगम सेवा हा स्वधर्मा पुन्हा ठेवा हरिहरा अनिक सुरवरा मार्ग भूषरा नसेची पाहता मानवनी श्रेष्ठ गुरु जगताला गुरुराज भक्त जनताज राखी ममलाज आलो मी शरण म्हणे विश्वनाथ हा देव गुरुला आरती लावो पंच प्राण ज्योती हो वाळो सत्रारे भूमंडल शिरूल करणे कटवणे ब्रह्मांड दाती त्रिभुवनी सुरवरनिषाद जागाल पणे जय देव हसंता ओ स्वामी हनुमंता तुझे स्वामी जन्मला जय देव तुझी माता उजिला प्रतिशोध नजरला घडील गाणी लागील कर्तनी पर्वत उदगन उझेल रामदासा शक्ती साहू जय देव जय नाम स्वामी आवडता तुझे सारे जगदाता जय देव हनुमताम वंदन कर्ण कयान पाशी रूप तुझे प्रेमी आरण्य आनंद कोण आलो आनंद मणे नामा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भगवत्पादे चैतन्यमान गुणातीतदन्तं परब्रह्म शंकं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहं विमानाथमीशं गराजं मनाशं सुरं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिदाभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हरः ॐ धर्माणि प्रथमानस्य नमो हेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवः ॐ गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की हर हर महादेव। या शुभ प्रसंगी आदरणीय माननीय माहेश्वर मूर्ती शिवाजीराव काळगे साहेब यांचं आजच्या तिसऱ्या दिवसीय महापर्व काळामध्ये या शिव महापुराण कथेचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आगमन झालं व त्यांच्या सोबत आलेली सर्व त्यांचे सहकारी टीम सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा या शुभ प्रसंगी सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा
उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव अशी मंगल कामना करून साहेबांच्या हस्ते अशाच प्रकारे धर्म कार्य, समाज कार्य आणि गुरुभक्ती, शिवभक्ती त्यांच्या प्रचारासाठी जी टॉकीज या चॅनल वरती आपले शिवसंघातून या चॅनलचे जे कोणी चेअरमन असतील, ओनर असतील, त्यांच्याशी चर्चा करून शिवसंप्रदायाच्या प्रचारासाठी ज्या शिवदास माऊलींनी, लक्ष्मण महाराजांनी मनमत त्या शिवकथेसाठी उपस्थित असलेले माझ्यासोबत सगळे सहकारी, या हैबतपूर परिसरातील सर्व संयोजक आणि इथे उपस्थित असलेले सर्व शिवभक्त बंधू भगिनी, या सप्ताहाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये कधी येण्याचा प्रसंग हैबतपूरला मला आला नव्हता आणि आदरणीय अण्णाच्या महाराजांचे आशीर्वाद आणि आरती करण्याचा योग या निमित्तानं आला, याचा मला मनस्वी आनंद आहे. या हैबतपूर नगरीतील आणि परिसरातील सगळ्या शिवभक्तांना येणारा काळ सुखासमाधानाचा, आनंदाचा जावो. या सप्त्यामध्ये महाराजाकडनं जे आशीर्वचन आपण सगळेजण ऐकत आहात, त्याचा आपल्या भविष्य काळामध्ये चांगला उपयोग आपल्यासाठी आणि समाजासाठी हो अशी सदिच्छा या निमित्तानं मी व्यक्त करतो. महाराजांनी व्यक्त केलेल्या आताच ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नक्कीच येत्या काळामध्ये विविध चॅनलच्या माध्यमातून शिवकथा प्रचाराचा जो मानस महाराजांनी व्यक्त केला, त्यासाठी नक्कीच येत्या काळामध्ये आताच संयोजकांनी सांगितलं की हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाहीये आणि तुम्हा सगळ्यांनाही माहिती आहे की आदरणीय राहुल भैया वेगळ्या पक्षात काम करतात, मी वेगळ्या पक्षात काम करतो आणि असं असताना सुद्धा अतिशय प्रेमाने आम्ही एकमेकांसोबत आहोत आणि राजकीय जेव्हा जेव्हा गोष्टी बाजूला होतील तेव्हा तेव्हा हे प्रेम आदरणीय अण्णाचं माझ्यावर राहिलेलं आहे, राहुल भैयाचं राहिलेलं आहे आणि तुम्हा सगळ्यांचं सुद्धा नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. या सगळ्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो. मला इथं निमंत्रित केल्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. महादेव मंदिरासाठी, सभा मंडपासाठी मागणी या मंदिर कमिटीने माझ्याकडे केलेली आहे. नक्कीच येत्या मार्च नंतर या सभागृहासाठीच्या मागणीचा नक्कीच विचार केला जाईल आणि यासाठी निधी देण्याचा प्रस्ताव जो माझ्याकडे दिलेला आहे त्याचा पॉझिटिव्हली विचार करून त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल असा शब्द या निमित्तानं देतो. धन्यवाद.